तर बेट कशाला म्हणतो? कडेने ज्याला पाणी असतं त्याला बेट असं म्हणतो. ज्याच्या कडेने पाणी असतं मध्ये जमीन असते त्याला बेट म्हणतो. हे कळायला मला 10वी लागली होती. मला कळायला 10वी लागली. बेट कशाला म्हणायचं? तर ट्रिडोने हे इतकं छान डेव्हलप केलंय, ते वॉटरप्रूफ आहे आणि ह्याच्यात हे पाणी ओतणार आहेत आमचे टीचर. आणि मग पोरांना सांगितलंय की कडेने पाणी असतं, मध्ये जमीन असतं, त्याला बेट असं म्हणतात. बस हे खरं आहे ना? हे सोपं आहे. म्हणजे हे पाणी ओतायला केलंय कंपनीने, हे जे डेव्हलप केलंय हे पाणी ओतायचं केलंय. आणि मग त्यांना सांगितले बाळांनो कडचं सगळं पाणी आहे आणि मध्ये जमीन असते, याला बेट असं म्हणतात. आता त्याच्यात आणखीन एक दिलं, तळ कशाला म्हणतात? मी जे पोरांना विचारलं तळ कशाला म्हणतात, पूर्वमधील काय अजून शिकवलंच नाही आम्हाला. तळ कशाला म्हणतात? कडेनी सगळीकडे जमीन असते आणि मध्ये पाणी असतं, त्याला तळ असं म्हणतात. टँक असं म्हणतात. मग ह्याच्यात ते आमचे टीचर ह्याच्यात पाणी ओतून म्हणजे पोराची कन्सेप्ट क्लिअर झाली, बेसिक क्लिअर झालं. पाठ केलेला पाढा विसरायची शक्यता असते, पण कन्सेप्ट क्लिअर झालेली विसरू शकत नाही. म्हणून गडदे सरांनी हे इतकं छान केलंय. त्याचे टीचर पण एक्सपर्ट आहे, त्याच्यातली मावशी पण एक्सपर्ट आहे. मी मावशीचं महत्व का अधोरेखित केलंय तर नाहीतर जनरल याच्यासारखे असेल तर मावशी तिकडे झाडून लावेल सगळं. त्याच्यातलं एक जरी साहित्य हरवलं तर तो गेम किंवा ती ऍक्टिव्हिटी शिकवता येणार नाही. त्याच्यात आणखी खूप सारे आहेत. खूप मला जाधव सरांनी काल इतकं छान ट्रेनिंग दिलं की बस